डायरेक्ट तुमचं दिसेल. लाईव्ह झालं सर. नमस्कार, मी किरण राणे, प्रगती फाउंडेशन या सामाजिक संस्थेमार्फत तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत करत आहे. आज 21 जून असा फार महत्त्वाचा दिवस आहे. आजचा हा जागतिक योगा दिन म्हणून पण साजरा केला जातो. तसंच आज सूर्यग्रहण देखील आहे आणि हा मुहूर्त साधून कोरोनामुळे आपल्या जीवनमानाला जो काही ग्रहण लागलेला आहे तो ग्रहण सोडवण्याच्या दृष्टीने असं समजूया आजचा वेबिनार म्हणजे हा आपला पहिला पाऊल आहे. कोविड-19च्या महामारीनंतर जगभरामध्ये संपूर्ण आर्थिक व्यवस्था ही कोलमडून गेलेली आहे. याची कल्पना आम्हा सगळ्यांना आहे. भारतामध्ये देखील याचा परिणाम जाणवला. बरेचसे उद्योगधंदे बंद झाले, बऱ्याचशा कंपन्या बंद झाल्या. रोजगाराचा मोठा प्रश्न उभा राहिला. या दरम्यान महाराष्ट्रामध्ये आपल्याला अशी एक परिस्थिती पाहायला मिळाली की ज्यामध्ये परप्रांतीय मजूर लाखोच्या संख्येने आपापल्या राज्याकडे जायला निघाले. आणि अशा या कोरोनाच्या वातावरणामध्ये जिथे आपण मंदी आहे असं म्हणत होतो, जणू काही ही आपल्या स्थानिक युवकांसाठी ती संधी निर्माण करत होती असं म्हणायला हरकत नाही. कारण आज बऱ्याच जणांचे रोजगार जरी गेले असतील, बऱ्याच कंपन्या जरी बंद झाल्या असतील, तरी आज जी पोकळी निर्माण झालेली आहे परप्रांतीय मजूर गेल्यामुळे, ती पोकळी आपला इकडचा स्थानिक रोजगार, स्थानिक युवक हा स्थानिक रोजगार अचीव करून ते मिळवून ती पोकळी निर्माण झालेली आहे ती भरून काढू शकतो. अशा बऱ्याचशा आपण ब्रांचेस म्हणू शकतो किंवा बरेचसे शाखा आहेत की या शाखांमधून तुम्ही स्वतः जर का इंटरेस्ट घेतलात, थोडी मेहनत घेतली, तुम्हाला जर का ज्ञान कमी पडत असेल तर थोडं तज्ञांसोबत सल्लामसलत केलात तर नक्की तुम्हाला यश मिळेल. आणि हेच सांगण्यासाठी आज प्रगती फाउंडेशन आयोजित बांधकाम व्यवसायातील रोजगाराच्या विविध संधी यासाठी खास आपल्या बरोबर आलेले आहेत डॉक्टर भास्कर धाटावकर सर. मी तुम्हा सगळ्यांच्या वतीने डॉक्टर भास्कर धाटावकर सरांचं स्वागत करतो. आज त्यांनी वेबिनारला येण्यासंबंधित जो होकार दिला आणि तुम्हा सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जी तयारी दाखवली त्याबद्दल सर्वप्रथम सरांचे आभार. मी स्टुडिओला सांगू इच्छितो की डॉक्टर भास्कर धाटावकर सरांचा स्क्रीन ऑन करून ऑडियन्स सोबत तो शेअर करावा. मला वाटतं काहीतरी तांत्रिक अडचण निर्माण झालेली आहे. जर का स्टुडिओमध्ये राकेश वाणी किंवा चिन्मय या दोघांपैकी एक कोणी असेल तर त्यांनी डॉक्टर भास्कर धाटावकर सर यांना मुंबई बँड्रा इथून कनेक्ट करावं. त्यापूर्वी मी सरांची ओळख करून देतो तुम्हाला. सरांचा अनुभव हा फार मोठा अनुभव आहे. डॉक्टर भास्कर धाटावकर हे नाव बऱ्यापैकी परिचित आहे, महाराष्ट्रामध्ये तरी बऱ्यापैकी परिचित आहे. महाराष्ट्र शासनाच्या पुराभिलेख संचालनालयामध्ये जवळपास 30 वर्षाहून अधिक त्याने सर्व्हिस केलेली आहे. सरांचा गाढा अभ्यास इतिहासावर आहे. सरांनी विविध मंत्रिमंडळ ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये विविध पक्षांचं सरकार हे राज्य करीत असतं त्या विविध मंत्र्यांबरोबर काम केलेलं आहे.
त्यामुळे शासनातल्या बऱ्याचशा बारकावे सरांना माहिती आहेत, बऱ्याचशा योजना माहिती आहेत. त्याचप्रमाणे ग्राउंड लेवलवर काय परिस्थिती आहे याबद्दल सुद्धा सरांना बरंचसं ज्ञान आहे. आणि म्हणूनच प्रगती फाउंडेशनने आज निर्णय घेतला की आपल्याला जर का वेबिनार करायचा असेल आणि खास करून आपल्या मराठी मुलांसाठी करायचा असेल, तर नक्कीच यासाठी योग्य व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर भास्कर दाटवकर सरच असू शकतील. कारण सरांचा अभ्यास हा प्रशासकीय सेवेमधला, तसाच सरांचं जे काम आहे हे ग्राउंड लेवलवर पण आहे. त्यामुळे ते तरुणांची नस अगदी योग्य प्रकारे जाणतात. आता बांधकाम व्यवसाय हेच निवडण्याचं कारण काय असावं? तर बांधकाम व्यवसाय हा मर्यादित नाही आहे. याच्यामध्ये अमाप शाखा आहेत, त्याच्यात अमाप पर्याय आहेत. ज्या तुम्ही कॅच करू शकता, ग्रॅब करू शकता. जे आतापर्यंत या विविध क्षेत्रामध्ये आपण पाहिलेलं आहे. बऱ्याचशा ठिकाणी हे परकीय किंवा परकीय म्हणता येणार नाही त्यांना, ते स्वकीयच आहेत, देशवासीयच आहेत, परंतु ते परप्रांतीय आहेत. कारण का त्यांनी या क्षेत्रामध्ये त्यांचं प्राबल्य निर्माण केलं? कारण आपण कधीही त्या क्षेत्राकडे डुंकून पाहिलं नाही. आपल्याला कमीपणा वाटला आणि आपण या बांधकाम व्यवसायामधल्या जे विविध पर्याय, जे स्थानिकांना रोजगार मिळवून देणारे होऊ शकले असते, त्याच्याकडे आपण आतापर्यंत पाहिलं नाही. पण या कोरोनामुळे सगळीकडे लॉकडाऊन झालं, परप्रांतीय मजूर आपल्या गावी गेले आणि या क्षेत्रामध्ये जी पोकळी निर्माण झाली आणि याही पोकळी म्हणजे आपल्यासाठी जणू काही संधी घेऊन आली असं म्हणायला हरकत नाही. आणि ही संधी कशा प्रकारे असू शकते, आपण कोणत्या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवलं पाहिजे आणि आपण ते का केलं पाहिजे आणि कशा पद्धतीने केलं पाहिजे याचं मार्गदर्शन हे आपल्याला आजच्या वेबिनारमध्ये डॉक्टर धाटावकर सर करणार आहेत. त्याच्यामध्ये काही लाईव्ह चॅट यायला पण सुरुवात झालेल्या आहेत, ज्यामध्ये जॉब बद्दल विचारत आहे, तुम्हाला जॉब मिळेल का? नक्कीच आपण जॉब वगैरे मिळवून देण्याचाही प्रयत्न करणार आहोत. आपण असे अनेक प्रकारचे ग्रुप जोडणार आहोत की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला जॉब वगैरे सुद्धा देता येतील, ऑफर करता येतील. पण मला असं वाटतं की नुसतंच जॉब हे ध्येय न करता स्वतंत्र, स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःचा व्यवसाय किंवा स्वतःचं स्किल निर्माण करून त्यातून काही आर्थिक परिस्थिती आपली सुधारता येऊ शकते का, याचा विचार करणं ही आजच्या तरुणांनी गरजेचं आहे. प्रत्येकच वेळी आपण कोणाच्या तरी अंडर जॉब केलाच पाहिजे असं काही नाहीये. अशी बरीच क्षेत्र आहेत की जिथे लो इन्व्हेस्टमेंट आहे, जिथे पैशाची गरज फार कमी आहे. तर अशा ठिकाणी नक्कीच तुम्ही प्रयत्न केलात, तुम्ही मार्गदर्शन घेतलात तर त्यात यशस्वी होऊ शकता. हो, काही ते चॅट आलेले आहेत. सिव्हिल इंजिनियर आहेत, तर सिव्हिल इंजिनियर बद्दल कोणते पर्याय असू शकतात किंवा त्यांना कोणत्या अपॉर्च्युनिटी असू शकतात, या सगळ्या आपण ज्या तुमच्या क्वेरीज आहेत, तुमच्या शंका आहेत, या शंकाचं निरसन नक्कीच करणार आहोत. आपण या वेबिनारच्या काही सिरीज रिलीज करायच्या ठरवलेल्या आहेत, ज्यापैकी पहिला भाग हा आज आपण प्रसारित करत आहोत, जो लाईव्ह आहे. नॉर्मली आज एक बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली जाईल. जे डॉक्टर भास्कर दाटावकर सर आहेत त्यांच्याकडून आज तुम्हाला हे क्षेत्र स्थानिकांना का योग्य होऊ शकतं याचं मार्गदर्शन करू शकतील. त्यानंतर आपण जो दुसरा भाग करणार आहोत, त्या दुसऱ्या भागमध्ये अनेक शासकीय योजना आहेत, शासनाच्या योजना आहेत. या योजनाचा लाभ घेऊन आपण या क्षेत्रामध्ये कशा प्रकारे उतरू शकतो, आपण त्याचा फायदा कसा घेऊ शकतो, इत्यादी बाबीवर आपण डिटेलमध्ये बोलणार आहोत. त्यानंतरचा तिसरा भाग असेल ते आपण प्रस्ताव कशा प्रकारे बनवू शकतो, प्रस्तावाची मान्यता कशी घेऊ शकतो इत्यादी, या सगळ्यावर आपण डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत. त्याआधी मी सुरुवात करायला सांगेन की डॉक्टर भास्कर दाटावकर सर आपल्या सोबत जोडले जातील आणि ते तुम्हाला इथून पुढचं मार्गदर्शन करतील.
हॅलो, नमस्कार. मी भास्कर धाटावकर, निवृत्त पुराभिलेख संचालक. आजच्या व्याख्यानासाठी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. सर्वप्रथम प्रगती फाउंडेशनने मला या वेबिनारमध्ये जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. मित्रांनो, गेल्या 3-4 महिने आपण कोरोना व्हायरस मुळे जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्याशी सामना करीत आहोत. ही आपल्यापुरतीच नाही, ही जागतिक आपत्ती आहे आणि या जागतिक आपत्तीबरोबर सर्वच देश झगडत आहेत, आपापल्या परीने सामना करीत आहेत. ही साधीसुधी घटना नाहीये. या कोरोनाच्या स्थितीमुळे अनेक देशांची आर्थिक स्थिती बिघडलेली आहे. आरोग्याच्या विषयी अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. लोकांच्या मनामध्ये एक प्रचंड भीती निर्माण झालेली आहे. नेमकं काय करावं? स्वतःला जपावं की आपला रोजगार सांभाळावा की आपल्या कुटुंबासाठी ज्या म्हणून काही गोष्टी असतात त्याची पूर्तता करावी. त्याचबरोबर शासनाने सर्वसामान्य माणसं सुखी राहावी, समाज सुरक्षित राहावीत म्हणून लॉकडाऊन जाहीर केलेले आहे. साहजिकच घराबाहेर कोणी जाऊ शकत नाही. घराबाहेर जाऊ न गेल्याने त्यांचं रोजगार कामकाज थांबलेले आहे. हाताला कामच मिळत नाही, त्यामुळे दाम मिळण्याचा प्रश्नच नाही. आणि या साऱ्या घडामोडी जीवनातल्या प्रत्येक क्षेत्राशी निगडित आहेत. प्रत्येक जण यामध्ये संकटग्रस्त झालेले आहे, आर्थिकग्रस्त झालेले आहे. साहजिकच या ठिकाणी मुंबई सारख्या शहरामध्ये अन्य काही जिल्ह्यामधून कामच मिळत नाही. इथे बसून करायचं काय? खायचे प्यायचे वांदे झालेले आहेत. म्हणून हे आपल्या देशातले पण दुसऱ्या प्रांतातून आलेले कामगार त्यांनी स्थलांतर सुरू केलेले. हे सर्व आपल्याला ज्ञात आहेच. यामध्ये नवीन मी काही सांगावं अशी परिस्थिती नाही. अनेक लाखो मजूर गेलेले आहेत, विविध क्षेत्रातले मजूर आहेत. पण विशेषतः जो सर्वात मोठा क्षेत्र आहे, जो सर्वात मोठा जो व्यवसाय आहे तो बांधकाम व्यवसाय आहे. आणि या बांधकाम व्यवसायात बिगाऱ्यापासून त्या कुशल इंजिनिअरिंगचं काम करण्यापर्यंत अनेक घटकांचा, अनेक स्तरावरती लोकांचा समावेश असतो. हे स्थलांतरित लोक जे परप्रांतातून आपल्याकडे आले होते, जे बांधकाम व्यवसायामध्ये त्यांनी आपला ठसा उमटवला होता, ऑन द कॉन्ट्ररी त्यांचं एक प्राबल्य निर्माण झालं होतं. बांधकाम कामाची सर्व सूत्र त्यांच्या हातामध्ये होती. हे सर्व मजूर कुशल अकुशल हे आता आपापल्या प्रांतामध्ये गेलेले आहेत. आणि कधी नव्हे इतकी प्रचंड प्रमाणात या बांधकाम व्यवसायामध्ये एक पोकळी निर्माण झाली आहे. अनेक कामगार गेल्याने सर्व प्रकारचे जे काम करणारे लोक आहेत त्यांची पदं रिक्त झालेली आहेत. आणि मग आता पुढे काय? कुठलाही व्यवसाय कायमस्वरूपी बंद राहू शकत नाही. प्रत्येक वेळेला एक नवीन पर्याय शोधावाच लागतो. आणि तो पर्याय शोधताना आपण त्या संधीचा कसा फायदा घेऊ शकतो याविषयी आज आपण प्रामुख्याने चर्चा करणार आहोत. मित्रांनो,
परिस्थिती हळूहळू आता सुधारत चाललेली आहे. शासनाने काही अटी आणि नियम टाकून बांधकाम व्यवसायालाही सुरुवात करायला परवानगी दिलेली आहे. या परिस्थितीमध्ये ही एक प्रचंड मोठ्या प्रमाणाची पोकळी निर्माण झालेली आहे. ती आपण कशी भरून काढणार आहोत, त्या संधीचा आपण कसा फायदा घेणार आहोत, याचा प्रामुख्याने आपण विचार करणार आहोत. मी या बांधकाम व्यवसायाची ढोबलमानाने 2 प्रकारामध्ये विभागणी करणार आहे. आणि आज प्रामुख्याने त्या वेबिनार सिरीजची सुरुवात झालेलीच आहे. त्यामध्ये एक ग्रामीण भागात चालणारा बांधकाम व्यवसाय आणि शहरी भागात चालणारा बांधकाम व्यवसाय. शहरी भागामध्ये मोठमोठे गृह प्रकल्प सुरू असतात. सोसायटीसाठी उत्तुंग अशा उंच उंच इमारती तयार होत असतात. अनेक शासनाचे प्रकल्प असतात. या प्रकल्पावरती अनेक लाखो हात राबत असतात. हा एक भाग झाला. आणि दुसरा भाग म्हणजे ज्याला मी सुरुवात करणार आहे, त्याच्यावर चर्चा करणार आहे, आपल्याशी बोलणार आहे, तो भाग म्हणजे ग्रामीण भागातला बांधकाम व्यवसाय. आता मी आयुष्यभर समजा शासकीय नोकरी केली, खाजगी नोकरी केली आणि मला असं वाटायला लागलं की वडिलोपार्जित आता घर आता जीर्ण झालंय, जुनं झालंय, कुटुंबाचा विस्तार झालेला आहे आणि मग एक नवीन घर बांधण्याची संकल्पना मनामध्ये येते आणि गावामध्ये आपण घर बांधण्याचा एक संकल्प सोडतो. हा झाला वैयक्तिक बांधकामाचा विषय. त्याचबरोबर शासनाचे अनेक अशा योजना आहेत. त्याच्यामध्ये घरकुल योजना आहे की जे गरीब आहेत, जे पीडित आहेत, ज्यांची दुर्बल घटक आहेत, ज्यांची आर्थिक स्थिती हँड टू माउथ आहे, अशा लोकांसाठी शासन घरकुल योजना मंजूर करत असतो. आणि हे काम सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये चालू असतं. कुठे घर दुरुस्ती असते, कुठे रस्त्याची कामं असतात, कुठे नालाबंदीची कामं असतात. अशी अनेक प्रकारची छोटी मोठी कामं असतात आणि या कामांना नेहमीच गौंड्यांची, सुतारांची आणि त्यांना मदत करणाऱ्या बेगारांची आवश्यकता असते. प्रचंड अशी मागणी असते. मग ही मागणी कोण पूर्ण करत होतं? तर हे परप्रांतातून आलेले मजूर. सतत जशी मागणी तसं पुरवठा त्याप्रमाणे ते काम करत होते. इतकं की 80-90% या बांधकाम व्यवसायाची सूत्र त्यांच्याकडेच गेली होती. ही खरी वस्तुस्थिती आहे. पण आज हे लोक तिथून या ठिकाणून गेलेले आहेत. आपण जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या ठिकाणी जर पाहिलं तर बिगाऱ्यापासून ते कुशल गौंड्यापर्यंत किंवा कार्पेंटर पर्यंत हे नाका कामगार म्हणून उभे असतात. आणि ज्यांना जशी गरज असेल, ज्या प्रकारचा कामगार हवा असेल, तो त्या कामगाराची थेट डायरेक्ट बोलून सकाळच्या प्रहरी त्यांच्याशी तो वार्तालाप करतो, त्याच्या कामाचे दर ठरवतो आणि मग बिगारीचं समजा 4-5 पाहिजे असतील किंवा 10 पाहिजे असतील किंवा गौंडी त्याला 5-6 पाहिजे असतील किंवा अन्य काही या क्षेत्राशी निगडीत असे कामगार पाहिजे असतील, त्यांच्याशी बोलणी करून त्यांना तो साईटवरती घेऊन जातो आणि कामाला सुरुवात होते. आणि त्यांचं प्रत्येकाचं आपल्या ड्रॉइंग प्रमाणे, आपल्या आर्किटेक्टने दिलेल्या नकाशाप्रमाणे त्या कामकाजाला सुरुवात होते. ही झाली सध्याची परिस्थिती. पण पारंपरिक पद्धती काय होती की जेव्हा मला एखादं घर बांधायचंय तेव्हा गावच्या गौंड्याला, जो कंत्राटदार सारखाच असतो पण कॉन्ट्रॅक्ट घ्यायला तो फारसा तयार नसतो, तो म्हणतो की माझी सेवा तुम्हाला देईल, माझा जो संच आहे तो घेऊन येईल आणि तुमच्या बांधकामाला मी सुरुवात करेल आणि इतक्या महिन्यामध्ये मी ते पूर्ण करेल.
मग त्याचा रोजगार ठरतो, कामाला येता सुरुवात होते. परंतु या कामाला सुरुवात झाल्यानंतर तो जो पारंपरिक पद्धतीचे काम करणारा गवंडी आहे, त्याच्या हाताखाली काम करणारे बिगारी आहेत किंवा आपण अन्य घटक आहेत, ते एकाच्या कामाला सुरुवात करतात आणि मग मध्ये दुसरं काम घेतात, त्याला थोडंसं काम करून त्याच्या कामाला सुरुवात करतात आणि कुठलंच काम पूर्णत्वाला जात नाही. साधारणतः हे काम जानेवारी महिन्यामध्ये सुरू होतं, फेब्रुवारीमध्ये सुरू होतं, मग मार्च येतो, एप्रिल येतो, मे महिना येतो आणि मग उद्या पावसाळा जवळ आलाय. त्या ज्यांनी घराचं काम, स्वतःच्या घराचं काम सुरू केलेलं आहे, तो घायाकुतीच येतो की काम कधी सुरू होणार, पावसाळा तर आलेलं आहे, मटेरियल तर बाहेर भिजत राहणार आहे. म्हणजे अशा प्रकारचं एक काम चाललेलं असतं. आणि दुसरीकडे हे नाका कामगार जे असतात, मगाशी आपण चर्चा केल्याप्रमाणे, त्यांच्याशी आपण बोलतो, त्यांचे दर ठरवतो, आपल्याला कशा प्रकारचं काम करून हवं आहे याची कल्पना देतो, आपल्या आर्किटेक्टने दिलेली नकाशा दाखवतो आणि त्याप्रमाणे काम सुरू असतं. आणि त्यांना मात्र काम पूर्ण केल्याशिवाय गत्यंतर नसतं. ते काम पूर्ण करण्याचा अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो. अशा प्रकारचं हे काम चाललेलं असतं. कधी घरदुरुस्तीचं काम निघतं, कधी बाथरूमचं काम निघतं, अनेक प्रकारची कामं असतात. बिल्डिंग म्हटलं की अगदी पहिलं उदर मांडल्यापासून ते शेवटात जाईपर्यंत यामध्ये अनेक प्रकारचे लोक गुंतलेले असतात, त्यांची गरज असते. आणि ही संधी आता उपलब्ध झालेली आहे आणि या संधीचा आपण कशा प्रकारे फायदा घेणार आहोत, हाच चर्चेचा मुद्दा, महत्वाचा मुद्दा. शासन स्तरावरतील अनेक ज्या योजना आहेत, त्या योजनेची सुद्धा आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. पण आज बेसिकली मी जे आपणाबरोबर जे बोलू इच्छितो ते प्रामुख्याने या बांधकाम व्यवसायामध्ये कशा प्रकारचे कामगार किंवा कारागीर लागतात, कशा प्रकारची सततची मागणी होत असते आणि ती मागणी पूर्ण करताना आपण आपला स्वयंरोजगार कसा प्राप्त करू शकतो आणि त्याच्यातून अर्थार्जन कसं करू शकतो, कोणाच्याही हाताखाली काम न करता. जर आपण काही गोष्टी शिकून घेतल्या तर अल्पशा भांडवलावरती आपण स्वतःचे शिल्पकार कसे होऊ शकतो आर्थिकदृष्ट्या, या बाबतीत आपल्याला चर्चा करायची. आणि मला वाटते ह्या कोरोनाच्या आपत्तीमुळे जी काय परिस्थिती निर्माण झालेली आहे, ही आपत्ती सुद्धा आपल्याला स्वयंरोजगाराची, स्वतःसाठी काम शोधण्याची सुवर्ण संधी देईल असं मला असं वाटतं. मी इतिहासाचा विद्यार्थी असल्याने या ठिकाणी दोन गोष्टीचा उल्लेख करणार आहे आणि मला वाटतं ती फार संयुक्तिक होईल. जेव्हा छत्रपती शिवरायांनी मालवण तालुक्याच्या जवळ जे कुरटे नावाचं एक बेट होतं, खडक होतं, त्या ठिकाणी एक सागरी किल्ला बांधण्याचं ठरवलं. त्यांचे स्थापत्य विशारद हिरोजी इंदुरकर यांना त्यांनी कल्पना सांगितली आणि आपल्याला असा एक इथे सागरी किल्ला बांधायचा आहे की तिकडे गोव्याकडच्या पोर्तुगीजांच्यावरती दबाव राहील, इकडे मुरुड जंजिराच्या हापसीवरती आपला दाब राहील आणि हे जे पोर्तुगीज होते, डच होते, इंग्रज होते, यांच्या ज्या सागरी हालचाली होत होत्या त्यांच्या आरमाराला शह देण्यासाठी महाराजांनी या सिंधुदुर्ग किल्ल्याची संकल्पना मांडली.
आणि मग कामाला सुरुवात झाली. आता ऐतिहासिक परिस्थिती मी ही पार्श्वभूमी तुम्हाला का सांगतोय की संधी कशी निर्माण होते आणि त्या संधीचा फायदा कसा घ्यायचा असतो. संधी ही उधळलेल्या अश्वासारखी असते. त्या उधळलेल्या वारूवरती जो स्वार होतो, त्या वारूला जो अंकित करतो तोच यशस्वी होतो. संधी कोणासाठी थांबत नाही. त्या संधीचा फायदा आपणच घ्यावा लागतो. तर मित्रांनो, 1664 मध्ये सिंधुदुर्ग, ज्या सागरी किल्ल्याचं नाव महाराजांनी, शिवरायांनी सिंधुदुर्ग ठेवलं, त्याचं बांधकाम 1664 मध्ये सुरू झालं. याच दरम्यान मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खान पुरंदराच्या मोहिमेवरती आले आणि मग तो ऐतिहासिक पुरंदरचा तह झाला. महाराजांना काही किल्ले द्यावे लागले आणि त्यातली एक अट अशी होती की महाराजांनी आग्रा भेटीसाठी, औरंगजेबला भेटण्यासाठी आग्र्याला जायला पाहिजे. त्यामागे बरंचसं राजकारण होतं आणि महाराजांनी ते अग्री केलं. महाराज आग्र्याला गेले. 15 ऑगस्ट 1666 ला आग्र्याहून ते सुटले. येतावकाश ते महाराष्ट्रात आले. परंतु इकडे इंदुरकरांनी जे सिंधुदुर्ग किल्ल्याचं जे काम सुरू केलं होतं ते चालूच होतं. आर्थिक प्रश्न निर्माण झाला होता, परंतु इंदुरकर थांबले नाहीत. त्यांनी अतिशय नेटाने, महत् कष्टाने हे बांधकाम सुरू ठेवलं. मग यासाठी त्यांनी मॅनपॉवर आणली कुठून? तत्कालीन 400 वर्षापूर्वीचा सिंधुदुर्ग जिल्हा, तिथे मॅनपॉवर कुठून आणली? तेव्हा इंदुरकरांनी स्थानिक तरुणांना, स्थानिक कामगारांना आवाहन केलं. त्यांना हे काम शिकवलं. हे काम कसं करायचं याबाबतीत त्यांना घडवलं आणि या स्वराज्याच्या यज्ञामध्ये त्यांचाही हातभार लावला गेला आणि हा मोठा प्रकल्प निर्माण झाला. येतावकाश महाराजांनी 1666 नंतर जेव्हा त्या किल्ल्याला भेट दिली, कुट्टे बेटावरच्या बांधलेल्या किल्ल्याला, तो महाराजांना आश्चर्य वाटलं की आपण तिकडे आग्र्याच्या मोहिमेमध्ये फसलो होतो. ती फार जीवघेणी मोहीम होती. इंदुरकरांनी ते काम कसं केलं असेल? महाराजांनी विचारले, आपण हा मोठा प्रकल्प कसा पूर्ण केला? त्यांनी सरळ सरळ सांगितलं की बस ह्या मावळ्याचा हातभार आहे, सर्वांनी त्याला हातभार लावलेले आहे. आणि महाराज, ही श्रीची इच्छा होती, परमेश्वराची इच्छा होती, म्हणून हे कार्य सिद्धीच केले. तेव्हा त्यांनी तत्कालीन स्थानिक तरुणांच्या मदतीने त्यांना हे कामकाज कसं करायचं, कशा प्रकारे दगड घडवायचे. तर प्रत्येक जण काही कुशल कामगिरी नसतो. इथे बिगाऱ्यापासून ते इंदुरकरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या अनेक ज्या ब्रांचेस होत्या ते काम करत होते आणि ते घडत होते. पुन्हा थोडस मी इतिहासाच्या पानाकडे जातो, मग आपण आपल्या आजच्या मुख्य विषयाकडे येऊ. हिंदवी स्वराज्याची राजधानी जेव्हा रायगडावर करायचे निश्चित झाल्यानंतर तो वर्ष होता 1670. शिवरायांचा, शिवप्रभूंचा राज्याभिषेक झाला 6 जून 1674. या मधल्या कालावधीमध्ये पुन्हा इंदुरकरांनी रायगडावरती अनेक प्रकारच्या इमारती बांधल्या. त्यामध्ये राणीवसा असेल, राजदरबार असेल, स्वतः महाराजांचं निवासस्थान होतं, नगारखाना होता, जगदीश्वराचं मंदिर होतं, सिरकाई देवीचं मंदिर होतं, प्रचंड बाजारपेठ होती. अनेक इमारती त्या ठिकाणी आणि या नुसत्या इमारती बांधल्या नाहीत, तर देखण्या इमारती बांधल्या. आजही त्यांचं भग्नावशेष पाहताना सुद्धा आपला अभिमानाने मान
अभिमानाने भरून येतो. हे बांधकाम करताना सुद्धा इंदुरकरांनी पुन्हा या स्थानिक तरुणांना आवाहन केलं आणि जी योजना त्यांनी सिंधुदुर्ग किल्ला बांधताना केली तीच योजना त्यांनी रायगडच्या निर्मितीसाठी केली. हे दोन उदाहरणं एवढ्यासाठी दिलेली आहे की इंदुरकरांनी त्यावेळेला तरुणांची मानसिकता पाहिली आणि त्यांच्या हाताला काम कसं देता येईल त्याचा विचार करून त्यांना आवाहन केलं, त्यांना बोलवलं, त्यांना शिकवलं. जसे किल्ल्यासाठी लागणारे, इमारतीसाठी लागणारे दगड घडवत गेले तसे ते हे कारागीर घडवत गेले. त्याच्यातून कामाची निर्मिती झाली. तरुणांच्या हाताला काम मिळालं. स्वराज्याच्या यज्ञामध्ये त्यांचं योगदान मिळालं. आजही तीच परिस्थिती आहे. म्हणून आजच्या ह्या परिस्थितीचा जर आपल्याला फायदा घ्यायचा असेल तर आजच्या तरुणांनी स्वतःहून आपण या संधीचा फायदा कसा करू, आपल्याला कोणतं काम झेपेल, आपण काय शिकू इच्छितो याचा विचार करला पाहिजे. आणि म्हणून जे पारंपरिक पद्धतीने काम करणारी गौंडे आहेत त्यांच्या हाताखाली गेल्यानंतर गौंडी कामाची एक साधी सोपी रूपरेषा आपल्याला सांगतो. सर्वात शेवटला घटक म्हणजे तो बिगारी त्याला म्हणतात. म्हणजे रेती आणणं, त्याच्यामध्ये सिमेंट टाकणं, ते मिक्सअप करणं, त्यामध्ये पाणी टाकणं आणि त्याचा माल तयार करणं. बांधकामासाठी लागणारे जे सिमेंट माल त्याला म्हणतात ते तयार करणं. यासाठी फारशा स्किलची काय आवश्यकता नाहीये. त्याला थोडस ज्ञान आहे आणि विशेषतः काम शिकण्याची ज्याला आवड आहे असं कोणताही व्यक्ती, कोणताही बिगारी त्याला काही शिक्षणाची फार मोठी गरज नाहीये. फक्त समोरचा माणूस कसं काम करतोय आणि ते काम आपल्याला जमायलाच पाहिजे, जमून घ्यायला पाहिजे, त्याच्यामध्ये सुद्धा आपण प्रावीण्य स्वीकारला पाहिजे. ही ज्याची मूलभूत इच्छा आहे, आवड आहे, तो शिकू शकतो. ही झाली प्रायमरी स्टेज. नंतर बांधकाम येतो. वीट लावणं, तो ओलंबा पकडणं. बांधकाम 4 इंच असेल, 9 इंच असेल, एखादा पिलर 14 इंच असेल. ओलंबा हा फार महत्वाचा घटक आहे. तो ओलंबा कसा धरायचा, भिंत घालताना ती बरोबर लेवलमध्ये आहे की नाही, कुठे कळत तर नाही ना, कुठे पडणार तर नाही ना, विटांचा सांधे कसे भरायचे, ह्या साऱ्या गोष्टी निरीक्षण करतानाच तो माणूस शिकत असतो. त्यासाठी वेगळी पाठशाळा नाही. ही पाठशाळा मनाची असते. निरीक्षण करणं, स्वतः हातामध्ये थापे घेणं, त्या कुशल जो गौंडी, प्रमुख गौंडी असतो त्याच्या मार्गदर्शनाखाली शिकून घेणं आणि हळूहळू कच्चा गौंडी, मग पुढे त्याच्यातून तयार होणं. माणूस हळूहळू शिकत असतो. फक्त त्याला शिकण्याची इच्छा असते. आणि मग त्यानंतर मग तो प्लास्टर करणं, दारा खिडक्याच्या चौकटी बसवणं, या साऱ्या गोष्टी सरावातून होत असतात. मला हे मान्य आहे की एका दिवसात कोणी शिकत नाही किंवा नव्याने शिकलेल्या माणसाला लगेच कोणी काम देत नाही. परंतु जेव्हा 3-4 गौंडी काम करत असतात त्यामध्ये एखादा नवशिका गौंडी सुद्धा खपून जातो आणि मग सरावाने, रोजच्या कामाने त्याला ते काम जमलं. अशा प्रकारे गौंडी कामाची संधी घेता येईल, घ्यावी लागेल. आज तुम्ही जर गौंड्याचे रेट जर पाहिले, नाका कामगाराचं म्हणतो, साधारणतः जसं मे महिन्यात जवळ येत जातो, पावसाळा जवळ येतो, तसे यांचे दर वाढत असतात. मग ते कधी 500, कधी 600, 700, 800 पर्यंतही जातात. तीच गोष्ट गौंडी कामाची. गौंडी काम करणारे तो 1000 ते 1500 पर्यंत जाऊ शकतो. आता त्याच्यामध्ये सुद्धा बरेचसे प्रकार आहेत. लादी बसवणारे वेगळे,
बांधकाम करणारे वेगळे, प्लास्टर करणारे वेगळे, सेंटरिंग करणारे वेगळे, स्लॅब टाकणारे वेगळे, अनेक अनेक प्रकार आहेत. हे नाका कामगार असेल किंवा गावचे लोक असेल, ते पहिले सुद्धा कोणत्या प्रकारचं काम आहे? बांधकाम आहे, त्याचे रेट अमुक आहे. लादी बसवायचे, आता ही लादी कुठली आहे त्याच्यावरती पण अवलंबून आहे. राजस्थानी लोकांचं या लादी बसवण्याच्या कामामध्ये वर्चस्व आहे, प्रावीण्य आहे त्यांच्याकडे, आणि प्रत्येकाला वाटतं की माझं जे घर आता बनतंय ते चांगलं व्हायला पाहिजे, त्यात तो तडजोड करत नाही. मग तो मजुरीविषयी घासाघीस करत नाही. आपली फक्त अपेक्षा एवढीच असते की मला चांगल्यातला चांगला कड्या काम करणारा, गवंडी काम करणारा माणूस मिळाला पाहिजे. आणि मग या अनुषंगाने प्रत्येक जण आपल्याला हवा असलेला माणूस बघत असतो. ही जी आता निर्माण झालेली संधी आहे, मला हे मान्य आहे की एका दिवसात, एका आठवड्यात व एका महिन्यात ते लगेच काय आपण कुशल कामगार म्हणून प्रगती करणारे, प्रावीण्य मिळवून नाही. पण सुरुवात करायला काय हरकत आहे? कुठल्याही गोष्टीची सुरुवात करावी लागते, आणि सुरुवात केल्यानंतरच त्याच्यामध्ये धीरे धीरे प्रावीण्य मिळत जातो. माणूस चुका करीत करीतच शिकत असतो, पण ज्याला काहीच करायचं नाही तो कधीही शिकत नाही. आणि ज्याला शिकण्याची इच्छा आहे, जो शिकण्याची धडपड करतो, तो प्रत्येक गोष्ट त्याच्या कुवतीप्रमाणे आत्मसात करीत असतो. आणि हा आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी मनाची इच्छा ही फार मोठी शक्ती असते, त्याचा आपण फायदा घ्यायला पाहिजे. मित्रांनो, अशा प्रकारे जर आपण या व्यवसायाकडे पाहिलं, एक घरकुल योजना आहे, शासन त्या घरामागे ₹1,00,000-1,50,000 रुपये देतो. ज्याला घरकुल योजना मंजूर झालेली असते तो फार गरीब माणूस असतो, म्हणून तर त्याला आपण शासनातर्फे योजना दिली जाते. एका घरकुलाचा जरी, 2 घरकुलाचा जरी आपण कॉन्ट्रॅक्ट घेतलं आणि स्वतःची अशी एक जर टीम तयार केली, म्हणजे लागणारी बिगारी, 2-3 गवंडी, पत्रे टाकणारा, सुतार काम करणारा, बघा कसं किती गरज असते. हा एक भाग झाला. त्यासाठी लागणाऱ्या विटा, लागणारी रेती, लागणारे दगड, डंपर ज्याला आपण म्हणतो ते, सिमेंट, ह्या गोष्टीचा हा जो बांधकाम व्यवसायाला लागणारा जो साहित्य आहे, मटेरियल आहे, जो सप्लाय करण्याची ज्या गोष्टी आहेत त्या आले. वाहतूक करण्यासाठी लागणारा टेम्पो, बिगारी, ह्या साऱ्याच गोष्टी तुम्हाला रोजगाराच्या संधी देत असतात. आणि मग ह्या रोजगाराच्या संधी कशा घ्यायच्या? एखाद्याने 2 घरकुलाचं जरी काम घेतलं तरी 3 लाखावरती झालं. शासन प्रत्येक स्तरावरती पैसे देत असतो. घरकुल कशा प्रकारे बांधायचं आहे, त्याचे मोजमाप कसे आहेत, हे सर्व ठरलेलं असतं. आणि ज्याला घरकुल मंजूर झाले त्याच्या जागेवरती आपल्याला बांधायचं असतं. या कामातून जर सुरुवात केली आणि असे 4-5 घरकुल योजना जर यशस्वी झाल्या, तर आपल्यामध्ये आपोआप एक आत्मविश्वास निर्माण होतो. आणि मग त्याच्यातूनच एखाद्या स्वतंत्र घराचं बांधकाम घेण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण होते. आणि मग त्या आपल्या क्षमतेनुसार आपण जशी जशी प्रगती करू, मग तो सुरुवातीला प्लास्टरचा असेल, मग मगाशी म्हटल्याप्रमाणे अनेक गोष्टी असतील. घरकुला सुद्धा लादी लावावी लागते, दरवाजे बसवावे लागतात, खिडक्या बसवाव्या लागतात, वरती पत्रे टाकावे लागतात. म्हणजे हा प्रत्येक भाग तुम्हाला काही ना काहीतरी शिकवत असतो. आणि आजच्या परिस्थितीमध्ये ते शिकण्याची इच्छा तुमच्यामध्ये असायला पाहिजे. ती आपण घेणार आहोत की नाही,
हा मोठा महत्वाचा प्रश्न आहे. शासनाच्या अनेक योजना असतात. शेवटी शासनाची हीच इच्छा असते की आपल्या हाताला काहीतरी कामकाज मिळाला पाहिजे. शासन ह्या योजनेमागे आर्थिक पाठबळ सुद्धा देत असतो. आता तर शासनाने अनेक प्रकारच्या योजना ठेवल्या, त्याच्यासाठी अर्थपाठिंबा दिलेला आहे. छोट्या छोट्या कर्जाची व्यवस्था केलेली आहे, त्या सुलभ पद्धतीने दिलेली आहे. पूर्वीची किचकट पद्धत त्यांनी काढून टाकलेली आहे. फक्त आपली इच्छाशक्ती असायला हवी, आणि ती इच्छाशक्ती जर असेल तर मला वाटते त्यामध्ये काहीच अवघड नाही. एक तर नवीन व्यवसायात पडताना बांधकाम शिकून घेण्याची इच्छा, त्यामध्ये स्वतःला झोकून देण्याची इच्छा, आणि मी घेतलेलं काम हे प्रामाणिकपणे पूर्ण करेल. ज्याचं घरकुल असेल त्या मालकाला कसलाही मी त्रास देणार नाही. मला जी मुदत दिलेली आहे त्या मुदतीमध्येच त्याचं काम पूर्ण करून देईल. आणि शासनाने जे काही नियम निकष शर्ती अटी ज्या घातलेल्या आहेत त्याच्या अधीन राहून ते काम प्रामाणिकपणे करेल. ह्या साऱ्या गोष्टीशी जर आपण प्रामाणिकपणे जर दाद दिली तर मला असं वाटते आपण काही कायमस्वरूपी बिगारी राहणार नाही. आपण सुद्धा एक चांगला प्रतिथयश गौंडी म्हणून स्वतःला स्थापित करू शकू, आणि एकातून आपल्या हाताखाली दुसऱ्यांना शिकवू, आणि त्याच्यातून रोजगाराची संधी स्वतःला तर मिळेलच पण इतरांना सुद्धा देऊ. ही जर तुडक संकल्पना आपण जर राबवली तर मला वाटते फारसं काही यासाठी अगदी रॉकेट सायन्स ज्याला म्हणतो असं काही नाहीये. फक्त शिकण्याची प्रबळ इच्छा पाहिजे. हे झालं ग्रामीण भागामध्ये. जिल्हा स्तरावरती किंवा जे नाका कामगार जे करतो ते आपण तेच करायला पाहिजे. एकदा तुम्ही स्वतःला एस्टॅब्लिश केलं, प्रस्थापित केलं की हे काम मी चांगल्या प्रकारे करतोय, करू शकतो, लोकांचा विश्वास तुम्ही संपादन केला तर मला वाटतंय त्यामध्ये यश हे तुमच्या तराजूमध्येच पडेल. त्यासाठी तुम्हाला प्रतीक्षा करावं लागणार नाही. मग आज मला काम मिळालं कुठलं तरी शेतमजुराचं, कुठलं तरी असंच काही, पण ते काम तुम्हाला सातत्याने सतत तुम्हाला काम मिळू शकेल. पण पुन्हा पुन्हा म्हणतो त्यासाठी तुमच्यामध्ये इच्छाशक्ती पाहिजे. मुंबईसारख्या शहरामध्ये, पुण्यासारख्या शहरामध्ये, ठाण्यासारख्या शहरामध्ये अनेक सोसायट्यांचे गृहप्रकल्प चाललेले असतात. तिथे तर प्रचंड प्रचंड प्रकारची मागणी असते. त्या ठिकाणी इंजिनियरची मागणी असते, आर्किटेक्टची मागणी असते, सेंटरिंग करणाऱ्याची मागणी असते, स्लॅब टाकणाऱ्याची मागणी असते. 20-20, 25-25 मजली इमारती असतात. त्यांचा बॅलन्स राखणं, बांधकाम करणं, प्लास्टर करणं, पीओपी करणं, दारं, खिडक्या, ग्रिल्स, म्हणजे त्यामध्ये वेल्डिंगचं काम आलं. अनेक अनेक प्रकारच्या व्हरायटीज त्या ठिकाणी असतात. आणि ही सर्व कामं अगदी शाळा कॉलेजातून डिग्री घेऊन येणाऱ्या लोकांनीच करावी याच्यातला भाग नाहीये. हे अनुभवातून शिकत असतो आपण. आणि जे ऑलरेडी शिकलेले आहेत, आर्किटेक्ट आहेत, इंजिनियर आहेत, त्यांनी कोणाच्या तरी हाताखाली सुरुवात केल्यानंतर, थोडासा सराव केल्यानंतर, आपल्या कामाला आपण जे काही शिकलो त्या ज्ञानाची प्रत्यक्षात प्रॅक्टिस केल्यानंतर त्यांनाही या नवीन गोष्टी शिकता येतात, अनुभवता येतात, आणि त्याच्यातून त्यांची प्रगती होते. पण आज मला जे प्रामुख्याने प्रथम सांगायचं होतं ते ग्रामीण भागातले जे लोक आहेत की आम्हाला आज काम नाही, आम्ही आमच्यामध्ये बेरोजगारी आहे,
आम्हाला कामाच्या संधी मिळत नाही. हा जो आपण टाहो फोडत असतो, हा टाहो न फोडता आपण स्वतःच काम, स्वतःच रोजगार अशा पद्धतीने आपण निर्माण करू शकतो. आणि या बांधकाम व्यवसायाला कधीही मरण नाही. हे सतत चालणारं काम आहे, कधीही थांबणारं काम नाहीये. घराची निर्मिती होतच राहील, घराच्या दुरुस्त्या होतच राहतील. बाथरूम असेल, पडवे असेल, घरकुल असतील, हे कधीही काम थांबणार नाही. हे सतत चालणारं काम आहे. फक्त तुमची काम करण्याची इच्छा पाहिजे, काहीतरी नवीन शिकण्याची इच्छा पाहिजे. मी प्रामुख्याने जास्त गौंडी या कामाविषयी बोलतो, पण मित्रांनो, दुसराही तितकाच महत्वाचा घटक आहे, ते सुतारकाम करणं. घर तुम्ही कसंही म्हणता, दरवाजा आलेच, खिडक्या आल्यात, आता स्लायडिंग विंडोचं जेवण आलं, तिथे सुतारकाम हे आलंच. फर्निचर आलं, कपाटं आली, टेबलं आली, खुर्च्या आली. ह्या अनेक गोष्टी आहेत. काही कोकणामध्ये तर कौलारू घरं असतात, मग त्याला वाशे टोकणं आलं, त्याच्यावरती रिपा बसवणं आलं, त्याच्यावर कौला बसवून आलं. अनेक प्रकारची कामं आहेत आणि कधीही न थांबणारं, न संपणारे अशी कामं आहेत. फक्त मी पुन्हा पुन्हा रिपीट करतो, पुन्हा पुन्हा मी बोलतोय की ती कामं शिकण्याची आणि करण्याची आणि प्रामाणिकपणे करण्याची. त्यांना जर आपण थकवलं की बा आज मी येतोय, उद्या अमुक झालं, परवा तमुक झालं, हे झालं, तर मग ते काही खरं नाही. तुमच्याविषयी ज्यांचं काम तुम्ही करायला घेतलं, त्यांच्या मनामध्ये तुमच्याविषयी एक विश्वास निर्माण करणं इतका की तो नेक्स्ट टाइम तुम्हालाच तो स्वतःहून बोलवेल आणि कामं देईल. तर या गोष्टीकडे जर आपण पाहिलं, एकतर बांधकाम व्यवसायासाठी लागणारं मटेरियल सप्लाय करणं, दुसरं म्हणजे प्रत्यक्ष बांधकाम क्षेत्रामध्ये जाऊन बेगाऱ्यापासून ते टॉप पर्यंत जो गौंडी असेल किंवा जो कोणी असेल तिथपर्यंत पोहोचणं, सुतारकामाविषयी तेच, त्याविषयीचं मटेरियल देणं, जशी मालकाची इच्छा असेल तशी त्याची मागणी असेल त्याप्रमाणे त्याला सेवा देणं, याच्यामध्ये प्रचंड रोजगार निर्मितीची क्षमता आहे आणि ती आपण साधायला पाहिजे. आज मी प्रामुख्याने त्या ग्रामीण भागामध्ये जो बांधकाम व्यवसाय जो चालतो, त्यांच्या गरजा काय आहेत, त्यांच्या मागण्या काय आहेत आणि त्या तुम्हाला कशा प्रकारे पूर्ण करता येतील, त्याच्यातून रोजगाराच्या संध्या कशा शोधता येतील, याविषयी बोलू. आमच्या ह्या प्रगती फाउंडेशन तर्फे या वेबिनारमध्ये याच विषयावरती आम्ही अनेक या व्याख्यानाची शृंखला आयोजित करणार आहोत. उद्याच्या म्हणजे पुढच्या वेबिनारमध्ये शहरी भागातून, मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे ठाणे, मुंबई वगैरे वगैरे, पुणे, या भागातलं बांधकाम व्यवसाय कसं चालतो, त्यांच्या गरजा कशा आहेत, त्यांच्या मागण्या कशा आहेत, याविषयी आपण प्रामुख्याने बोलणार आहोत. आणि त्यानंतर शासनाच्या कोणत्या योजना आहेत, शासन स्तरावरती या व्यवसायाशी संबंधित कशी शिक्षण प्रणाली आहे. एक बोलता बोलता राहून गेलं, प्लंबरचं काम आहे, प्लंबरिंगचं काम आहे, इलेक्ट्रिशियन आहे, हे सुद्धा बांधकाम व्यवसायाशी निगडीत आहे बरं का. या लोकांचं सुद्धा फार मोठी गरज आहे आणि शासन स्तरावरती जे प्रशिक्षण केंद्र आहेत, औद्योगिक प्रशिक्षण केंद्र आहेत, त्याच्यातून कशा प्रकारे शिक्षण मिळतं. मिनिमम शिक्षणाची अट अशी किती आहे, 10वी आहे. आपण व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी फारशी अट नाहीये. तिथे जाऊन जर आपण पदविका घेतली आणि प्रत्यक्ष मेहनतीतून, अनुभवातून आपण काही शिकलो, तर मला वाटते कुणाच्याही तोंडाकडे मला कामकाज देतोस का,
मला नोकरीला लावतोस का? तुझ्याकडे वॉचमनची नोकरी मिळेल का? शिपाईची नोकरी मिळेल का? या पलीकडे आपली धावत जात नाही की काय, असं मला कधी वाटतं. मित्रांनो, जर इच्छाशक्ती असेल तर त्याच्यातून मार्ग दिसतो. द विल फाइंड अ वे, असं इंग्रजीमध्ये म्हण आहे. फक्त ही इच्छाशक्ती तुमच्या मनामध्ये जागी करण्यासाठी तुम्हाला या बांधकाम व्यवसायाची फक्त बेसिक सांगण्यासाठी आज मी फक्त बोलवले. ही व्याख्यानाची शृंखला अशीच चालू राहणार आहे. आणि त्यानंतर मराठी तरुणांची मानसिकता स्वयंरोजगाराकडे कशी जाणार आहे, कशी वळू शकेल, तो स्वतःचा शिल्पकार कसा होऊ शकेल, याविषयी प्रामुख्याने आपण चर्चा करणार आहोत. मला वाटते या आजच्या माझ्या प्रारंभीच्या व्याख्यानामध्ये जे काही तुमच्याशी हितगुज करायचं होतं, 4 गोष्टी अनुभवाच्या सांगायच्या होत्या, तुमच्याशी थोडासा संवाद साधायचा होता आणि तुमच्या मनामध्ये आपणही छोटे मोठे काहून पण सुरुवात करू, काहीतरी नवीन शिकून घेऊ, त्यामधून स्वतःला घडू, स्वतःचा रोजगार स्वतः शोधू आणि त्याबरोबर इतरांना तो देऊ, ही भावना जागृत करण्याचा हा प्रामुख्याने हेतू होता. मला वाटतंय की आपणही याला योग्य तो प्रतिसाद द्याल आणि स्वतः संधी शोधत राहा आणि जर का संधी मिळत असेल त्या संधीचं सोनं करून घ्या, अशी मी अपेक्षा करतो. भविष्यासाठी आपणा सर्वांना मी शुभकामना देतो, शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी एक प्रश्न आलाय की बांधकामामध्ये जॉब कसे शोधले जातात. मित्रांनो, जॉब एरवी आपण कसे शोधतो? एक साधा सोपं उत्तर या ठिकाणी मी देऊ इच्छितो. बांधकामाची एखादी साईट सुरू असेल, तिथे आपणच जायला पाहिजे. त्यांना कोणत्या प्रकारचे कामगार हवेत, त्यांच्या गरजा काय आहेत, याची विचारपूस आपणच करायला पाहिजे. बिगारी कामगाराविषयी विचारणा सर्वत्र नाकानाकोटी गावागावातून होत असते. किंबहुना एखादा कंत्राटदार असतो, तो माणसं पुरवत असतो. समजा त्याची 500 रुपये मजुरी असेल तुमची, त्यातले तो 100 रुपये स्वतःच्या खिशात टाकतो आणि तुम्हाला 400 सांगतो, कारण तो तुम्हाला तिथे घेऊन जातो. तर विचारपूस, माहिती घेणं, स्वतःच चौकशी करणं, आपण थोडस मुवमेंट करायला पाहिजे, माहिती घ्यायला पाहिजे. याच्यातूनच तुम्हाला माहिती मिळेल. मी मगाशी इथे काही प्रश्न विचारला की शासनाच्या योजना कोणत्या आहेत. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे या संदर्भात शासनाच्या अनेक योजना आहेत. त्याविषयी आपण पुढील भागामध्ये अतिशय सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. त्या योजना कोणत्या आहेत, त्यासाठी कुठे अर्ज करावं, शासन स्तरावरून कोणत्या प्रकारची मदत मिळू शकते, आर्थिक मदत मिळू शकते. आर्थिक मदत म्हणजे भाग भांडवल उभं करण्यासाठी. त्यासाठी प्रशिक्षण कुठे मिळलं जातो, या साऱ्यांचा आपण सविस्तर चर्चा करणार आहोत, माहिती देणार आहोत. कारण या वेबिनारची आजची सुरुवात होती आणि सर्वप्रथम तुमच्याशी काहीतरी बोलायचं होतं.
अगदी थोडक्या शब्दात सांगायचं म्हणजे तुमची मानसिक तयारी करायची होती, यासाठीचा हा भाग होता. या संदर्भात आपण अनेक प्रकारची चर्चा करणार आहोत. ही जी माहितीची जी दालनं आहे ती तुमच्यासाठी उघडी करणार आहोत. आणि या कोरोनाच्या मुळे जी निर्माण झालेली परिस्थिती आहे, आपत्ती आहे, या आपत्तीचे आपण 2 हात करणार आहोत. आणि शेवटी आपलं आरोग्याबरोबर आपलं आर्थिक आरोग्यही आपण सांभाळून कसं ठेवायचं याचा आपण मूलमंत्र शिकणार आहोत. तर ही होती आजची चर्चा. मला वाटते मी या ठिकाणी थांबतो आणि पुन्हा आपली रजा घेतो.